नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीसाठी बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेले 1 गुणांचे प्रश्न, जो प्रश्न क्रमांक पहिला बी मध्ये असतात. 4 प्रश्न असतात. तर मागील बोर्डच्या परीक्षेला विचारलेले जे प्रश्न आहेत ते आपण सोडवणार आहोत. त्याच्यातला पहिला प्रश्न बघा, कोणत्या धड्यावरचा आहे? 2 चलातील रेषीय समीकरणावरचा. तर पहिला काय आहे? 17x + 15y = 11 आणि 15x + 17y = 21 असेल तर x - y ची किंमत काढा. चला तर कसं सोडवायचे ते आपण बघू. बघा, पहिलं समीकरण काय दिलेलं आहे? 17x + 15y = किती आहे? 11. समीकरण नंबर 1. आणि दुसरं समीकरण काय आहे? 15x + 17y = 21. समीकरण नंबर 2. पण आपल्याला विचारलेलं काय आहे? x - y. म्हणून समीकरण 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 1 मधून समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू आपण. काय आहे समीकरण 1? 17x + 15y = किती आहे? 11. आणि 15x + 17y = किती आहे? 21. तर आपल्याला काय करायचं आहे? वजाबाकी करायची आहे. जर वजाबाकी केली तर या अधिक 15चा वजा 15 होतोय, अधिक 17चा वजा 17 होतोय आणि अधिक 21चा वजा होतोय. म्हणून 17 मधून 15 गेले तर किती राहतात? 2x राहतात. आणि 15 मधून 17y गेले तर किती राहतात? वजा 2y राहतात. आणि 21 मधून वजा 21 केले तर वजा 10 राहतात. परंतु आपल्याला विचारलेलं काय आहे? x - y बरोबर x - y बरोबर ची किंमत काढा. म्हणजेच x - y ची किंमत विचारलेली आहे. म्हणून समीकरणाच्या सर्व पदास बघा काय करणार आपण? समीकरणाच्या सर्व पदास 2 ने भागून. जर समीकरणाच्या सर्व पदास 2 ने भागलं तर काय होणार आहे? 2 ने भागलं तर बेकबे म्हणजे राहणार काय आहे? x - y. कारण की 2 ने भाग जाणार आहे. आणि इथे वजा 5. म्हणून x आणि y ची किंमत किती येणार आहे? वजा 5 येणार आहे. वर्ग समीकरणावरचा दुसरा प्रश्न. काय विचारलेलं आहे त्याने? x + 2y = 5 आणि 2x + y = 4 असताना x + y ची किंमत काढा. आणि सप्टेंबर 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. चला तर सोडवू. मागे जसं आपण सोडवलं त्याच पद्धतीने आपण प्रश्न सोडवायचा आहे. x + 2y = किती आहे? 5. समीकरण नंबर 1. आणि 2x + y = किती? 4. समीकरण नंबर 2. इथे आपल्याला काय विचारलेलं आहे? x + y विचारलेलं आहे. x + y बरोबर ची किंमत किती? म्हणून समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू आपण.
बघा काय आहे, x अधिक 2y बरोबर 5 अधिक 2x अधिक y बरोबर किती? 4. आपल्याला x अधिक y ची किंमत काढायची आहे, म्हणून हा 1 आणि हा 2 किती होतात? 3x होतात आणि हा 1 आणि हा 2 किती होतात? 3y बरोबर 5 अधिक 4 किती होतात? 9. आणि समीकरणाच्या सर्व पदास समीकरणाच्या सर्व पदास 3 ने भागून, जर समीकरणाच्या सर्व पदास 3 ने भागलं तर काय येणार आहे? x अधिक y बरोबर किती? 3. आणि हेच आपलं काय आहे? उत्तर आहे. अशा पद्धतीने एक गुणांचे प्रश्न सोडवायचे असतात. वर्ग समीकरणावरचा तिसरा प्रश्न काय दिलेला आहे? 4x अधिक 5y बरोबर 19 या समीकरणाचा आलेख काढताना जर x बरोबर 1 असेल तर y ची किंमत किती? आणि हाच प्रश्न आपल्याला योग्य पर्यायामध्ये पण दिलेला होता आणि हा प्रश्न 1 मार्कांसाठी कधी विचारलेला आहे? मार्च 2022ला विचारलेला प्रश्न आहे. चला तर आपण सोडवू. आलेख काढण्यासाठी जर x ची किंमत 1 दिली असेल तर y ची किंमत किती? चला तर सोडवू. बघ, x बरोबर किती दिलेला आहे? 1. आपल्याला समीकरण काय दिलेलं आहे? 4x अधिक 5y बरोबर किती दिलेलं आहे? 19. आणि x ची किंमत किती घ्यायला सांगितली? 1. म्हणून 4 गुणिले 1 अधिक x च्या ठिकाणी 1 ठेवला आपण आणि 5y बरोबर किती येणार? 19. आणि 4 गुणिले 1 केला तर 4 एके 4 अधिक 5y बरोबर किती? 19. आणि 5y बरोबर 19. हा 4 तिकडे गेला तर वजा 4 होणार आहे आणि 5y बरोबर किती? 19 मधून 4 गेले तर 15. आणि आपल्याला किंमत कसली काढायची आहे? y ची काढायची, म्हणून y इथेच ठेवला आणि तिकडे हा 15 होताच, हा 5 तिकडे जाईल, म्हणजेच गुणिले आहे तर y सोबत काय आहे? गुणिले आहे तर तिकडे जाताना भागिले होईल, म्हणून 5 एके 5, 5 त्रिक 15. म्हणून y बरोबर किती येणार आहे? 3. म्हणून या समीकरणाचा आलेख काढताना जर x ची किंमत 1 असेल तर y ची किंमत किती येणार आहे? 3 येणार आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. म्हणून y ची किंमत 3 आहे. चला तर पुढचा प्रश्न बघू. काय आहे? x आणि y या दोन चलातील एक सामायिक समीकरणांसाठी जर dx बरोबर 25, dy बरोबर 40 आणि d बरोबर 5 असेल तर x ची किंमत काढा. म्हणजे हे क्रेमरच्या पद्धतीने आपल्याला काढायला सांगितलेले आहेत. पण त्यांनी dx आणि dy आणि d ची किंमत अगोदरच दिलेली आहे आणि हा प्रश्न कधी विचारलेला आहे? नोव्हेंबर 2020ला विचारलेला प्रश्न आहे. पण आपल्याला किंमत कसली काढायला सांगितली? x ची किंमत काढायला सांगितली. तर क्रेमरच्या पद्धतीमध्ये x ची किंमत काढण्यासाठी काय आहे आपलं सूत्र? x ची किंमत काढण्यासाठी काय असतो? dx छेद d असतो. म्हणून dx किती दिलेला आहे त्याने? 25 घ्या त्याच्या जाग्यावर आणि d किती दिलेला आहे? 5. आणि जर 5 ने 25 ला भाग दिला तर कितीने जातोय? 5 ने. म्हणून x बरोबर किती येणार आहे? 5. म्हणून x ची किंमत किती असेल? म्हणून x ची किंमत 5 आहे. वर्ग समीकरणावरचा 5वा प्रश्न. चला तर बघू. काय आहे? वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 76 येते. या विधानावरून दोन चलातील रेषीय समीकरण तयार करा. आणि जुलै 2022ला विचारलेला प्रश्न आहे. चला तर बघू आपण. काय आहे? वडिलांच्या वयामध्ये, म्हणून समजा आपल्याला वय दिलेले नाहीत, म्हणून आपण समजा वडिलांचे वय x वर्ष व मुलाचे
वय y वर्ष आहे असे मानू. म्हणून दिलेल्या अटीनुसार काय दिलेले आहेत त्यांनी? मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास, म्हणजेच मुलाचं वय हे काय आहे? वडिलांचे वय हे वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. म्हणून वडिलांचं वय काय मानलं आपण? x, आणि मुलाचं वय हे वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. तर मुलाचं वय काय मानलं आपण? y, आणि त्याचे काय? दुप्पट. परंतु त्यांनी दुसरी अट काय दिलेली आहे? मिळवल्यास बेरीज किती येते? 70 येते. म्हणून आपल्याला फक्त समीकरण तयार करायला सांगितलेलं आहे. म्हणजे वडिलांचं वय x आणि मुलाचं वय हे 2y, आणि दोघांची बेरीज केली तर किती येणार आहे? 70 येणार आहे. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? फक्त समीकरण विचारलेलं आहे. म्हणून समीकरण काय असणार आहे? x अधिक 2y बरोबर 70. चला तर पुढचा प्रश्न बघू. काय आहे? पुढील वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहा, तसेच a आणि b च्या किमती लिहा. म्हणजेच आपल्याला हा प्रश्न वर्ग समीकरणावरचा दिलेला आहे. चला आपण सोडवू. काय दिलेलं आहे? सामान्य रूपात. म्हणजेच पहिले तर आपल्याला वर्ग समीकरणाचे सामान्य रूप माहीत असायला पाहिजे. बघा, वर्ग समीकरणाचे सामान्य रूप काय आहे? ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. हे काय आहे? वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे. ह्याच्यासारखं आपल्याला काय लिहायचं आहे? हे समीकरण लिहायचं आहे. म्हणून 2x चा वर्ग वजा 5x हा वजा 7 तिकडे गेला तर अधिक 7 बरोबर 0. या पद्धतीने आपण सामान्य रूपात लिहू. आणि लिहिला आपण, पहिलं सांगेल सामान्य रूपात लिहिला आपण. आणि a आणि b च्या किमती लिहा. तसेच a आणि b च्या किमती लिहायला सांगितलेलं. म्हणून सामान्य रूपाशी तुलना करून जर सामान्य रूपाशी आपण तुलना केली तर a बरोबर किती आहे? x च्या वर्गासोबत किती आहे? 2. तो काय असतो? 1 असतो. तो a असतो. आणि b बरोबर किती आहे? वजा 5, आणि c बरोबर किती आहे? 7. आपल्याला लिहायला काय? a आणि b लिहायला सांगितलेलं होतं. a बरोबर किती? 2, आणि b बरोबर वजा 5 आहे. वर्ग समीकरणावरचा दुसरा प्रश्न. काय दिलेला आहे? m चा तिसरा घात वजा 5m चा वर्ग अधिक 4 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे का? ते लिहा. तुमच्या उत्तराचे कारण लिहा. तर बघा, लिहू आपण. काय आहे? m चा तिसरा घात वजा 5m चा वर्ग वजा 4 अधिक 4 बरोबर किती? 0. हे वर्ग समीकरण नाही. कारण चलाचा सर्वात मोठा घातांक 2 नाही. म्हणून हे वर्ग समीकरण नाही. इथे आपल्याला सर्वात मोठा घातांक किती दिसतोय? 3 दिसतोय. म्हणून हे वर्ग समीकरण नाही. वर्ग समीकरणावरचा तिसरा प्रश्न. काय दिलेला आहे? 2m चा वर्ग वजा 5m बरोबर 0
या वर्ग समीकरणाचे 2 हे मूल आहे की नाही ते ठरवा. म्हणजेच एमची किंमत 2 आहे किंवा नाही ते आपल्याला ठरवायचं आहे आणि मार्च 2022ला विचारलेला प्रश्न आहे. चला तर बघू. एम बरोबर किती दिलाय त्याने? 2. मूल म्हणजेच एमची किंमत दिलेली आहे त्याने. एम बरोबर 2. म्हणून डावी बाजू बरोबर 2m वर्ग वजा 5m. म्हणजेच एम दिसतो तिथे आपल्याला किती ठेवायचे आहे? 2 ठेवायचे. म्हणजेच 2 गुणिले 2चा वर्ग. का? कारण की एमच्या डोक्यावर वर्ग आहे म्हणून. वजा 5 गुणिले 2 किती येते? 2 गुणिले 2चा वर्ग केला तर 4 वजा 10. 5 दुणे 10 होतात आणि 4 दुणे 8 वजा 10 आणि 8 मधून वजा 10 केले तर वजा 2. म्हणून डावी बाजू बरोबर वजा 2. म्हणून डावी बाजू ही बरोबर नाही उजवी बाजू. उजवी बाजू बघा इथे किती आलेला आहे? 0 आणि डावी बाजू किती आला आपला? वजा 2. म्हणून डावी बाजू आणि उजवी बाजू बरोबर नाही. म्हणून 2 हे या वर्ग समीकरणाचे मूल आहे का? नाही, वर्ग समीकरणाचे मूल नाही. वर्ग समीकरणावरचा चौथा प्रश्न काय दिलेले? या समीकरणाच्या उकली x अधिक 5 आणि x वजा 4 बरोबर 0 या समीकरणाच्या उकली कोणत्या आणि कधी विचारलेला आहे प्रश्न? जुलै 2022ला विचारलेला प्रश्न आहे. चला तर आपण सोडवू. बघा काय दिलेलं आहे? x अधिक 5 आणि दुसऱ्या कंसात x वजा 4. म्हणजेच अगोदरच त्याने उकली म्हणजेच मुलं काढून दिलेली आहेत. म्हणून x अधिक 5 पहिल्या कंसात आणि x वजा 4 दुसऱ्या कंसात बरोबर 0. परंतु आपण अवयव पाडल्यानंतर आपण लिहत होतो आणि 2 कंस लिहिल्यानंतर आपण 0 दोघांना पण वाटून देत होतो. म्हणून x अधिक 5 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर किती? 0. म्हणून इथे कंस द्यायला नाही पाहिजे होता परंतु दिला. परत मी एकदा लिहितोय बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर किती? 0. म्हणून x बरोबर किती? वजा 5 किंवा x बरोबर किती? 4. म्हणून दिलेल्या समीकरणाच्या वजा 5 किंवा 4 ह्या उकली आहेत. चला तर पुढचा प्रश्न बघू. काय आहे? पहिला प्रश्न म्हणजेच अंकगणित श्रेणीचा हा प्रश्न आहे. जर पहिले पद वजा 2 आणि साधारण फरक वजा 2 असेल तर त्या अंकगणित श्रेणीचे दुसरे पद लिहा. आणि हा कधी विचारलेला प्रश्न आहे? मार्च 2020ला विचारलेला प्रश्न आहे. बघा येथे आपल्याला दिलेले आहे. येथे पहिले पद म्हणजेच काय? T1 हाच काय असतो? A सुद्धा असतो. म्हणून किती दिलेला आहे त्याने? वजा 2 आणि फरक साधारण फरक म्हणजे सामान्य फरक किती दिलेला? D बरोबर वजा 2 दिलेला आहे. म्हणून पहिलं पद तर आपल्याला दिलेलंच आहे. किती आहे? वजा 2. तर त्या अंकगणित श्रेणीचे दुसरे आणि तिसरे पद म्हणजेच पहिले पद T1 आणि दुसरे पद काय असतं? T2. T2 काय असतो? T1 अधिक काय असतो? D. म्हणजे पहिल्या पदामध्ये जर आपण सामान्य फरक अधिक केला तर आपल्याला पुढचं पद भेटतंय. म्हणून
T1 किती आहे, सॉरी इथे लिहितोय मी. T1 किती आहे, -2 अधिक D किती आहे, -2 म्हणून -2 अधिक गुणिले -2 आणि किती येणार आहे, T2 बरोबर किती येणार आहे, -4 येणार आहे. तसंच आपल्याला तिसरं पद काढायला सांगितलं, मग T3 काढायला सांगितलं. T3 काढण्यासाठी काय करणार आपण, T2 अधिक D म्हणजेच T2 मध्ये आपण म्हणजे दुसऱ्या पदामध्ये सामान्य फरक अधिक करू तर आपल्याला तिसरं पद भेटेल. T2 किती आहे ते आपण काढलं, किती, -4 अधिक D किती आहे, सामान्य फरक किती आहे, -2 आणि म्हणून -4 अधिक गुणिले -2 आणि T3 बरोबर किती येणार आहे, -6 येणार आहे. म्हणून दुसरं पद -4 आणि तिसरं पद, म्हणून दुसरे पद -4 व तिसरे पद -6 आहे. पहिल्या प्रश्नात सारखा दुसरा प्रश्न सुद्धा आहे. काय दिलेला आहे, पहिले पद 6 आणि साधारण फरक -3 असणाऱ्या अंकगणित श्रेणीचे दुसरे पद आणि तिसरे पद लिहा. तर आपल्याला इथे दिलेलं आहे, काय त्याने दिलेलं आहे, पहिले पद म्हणजेच A बरोबर T1 बरोबर किती दिलेलं आहे, 6 व D बरोबर किती आहे, -3 दिलेले आहे. म्हणून दुसरे पद म्हणजेच काय असतं आपलं, T2 काढण्यासाठी आपण काय करतो, T1 मध्ये आपण सामान्य फरक अधिक करतोय. T1 किती आहे आपला, 6 आणि अधिक D किती आहे आपला, -3 म्हणून T2 बरोबर 6 अधिक गुणिले -3 आणि T2 बरोबर किती येणार आहे, 3 येणार आहे. म्हणजेच दुसरं पद किती असणार आहे, 3 आणि T3 काढण्यासाठी काय करणार आपण, T3 मधून आपण T2 अधिक D करणार, म्हणजे तिसरं पद काढण्यासाठी दुसऱ्या पदामध्ये आपण तिसरं पद अधिक करणार. म्हणून T2 किती आला आपला, 3 अधिक D किती आहे आपला, -3 म्हणून T3 बरोबर 3 अधिक गुणिले वजा किती, 3 आणि T3 बरोबर किती येणार आहे, 0 म्हणजेच दुसरे पद आपलं काय असणार आहे, 3 म्हणून दुसरे पद 3 व तिसरे पद 0 आहे. अंकगणित श्रेणीचा तिसरा प्रश्न काय दिलेला आहे, 127, 135, 143, 151 या अंकगणित श्रेणीचे पहिले पद आणि साधारण फरक लिहा. आणि हा कधी विचारलेला आहे, नोव्हेंबर 20ला पण विचारला आणि जुलै 22ला पण विचारलेला प्रश्न आहे. चला तर आपण सोडवू. आपल्याला माहित आहे, काय माहित आहे, A बरोबर T1 बरोबर जे पहिलं पद असतं त्याला काय आपण A सुद्धा म्हणतो आणि T1 सुद्धा, म्हणजे किती, 127. T2 बरोबर किती दिलेलं आहे, 135. T3 बरोबर किती दिलेलं आहे, 143 आणि T4 बरोबर किती, 151 दिलेलं आहे. आपल्याला विचारलेलं काय होतं, पहिलं पद, श्रेणीचे पहिले पद आपल्याला भेटलं आणि साधारण फरक म्हणजेच साधारण फरक D बरोबर, D काढण्यासाठी आपण काय करत होतो, पुढच्या पदातून मागचे पद वजा करत होतोय. म्हणजेच T2 मधून आपण T1 काय करणार, वजा करणार. म्हणजेच आपल्याला काय भेटेल, साधारण फरक. म्हणजे T2 किती आहे, 135 वजा 127 म्हणजेच D बरोबर किती येणार आहे, 135 मधून 127 वजा करा, किती येतात, 15 मधून 7 गेले 8 राहतात. इथे किती राहणार आहे, 2 मधून 2 गेला 0 म्हणजेच किती, 8. म्हणजेच D बरोबर किती आला,
8. साधारण फरक किती आला आपला? 8. साधारण फरक डी बरोबर किती आहे? 8 आहे. हे मी रफ काम केलंय, हे तुम्ही कुठेतरी करू शकता. अंकगणितवरचा चौथा प्रश्न काय दिलेला? जर एका अंकगणिती श्रेणीसाठी a बरोबर 3.5 d बरोबर 0 असेल तर tn बरोबर किती? हाच प्रश्न आपल्याला योग्य पर्यायामध्ये सुद्धा दिलेला होता आणि हा 1 गुणांसाठी कधी विचारलेला आहे? सप्टेंबर 2021ला विचारलेला प्रश्न आहे. तर आपल्याला tn ची किंमत विचारलेली आहे. बघा येथे प्रश्नातच दिलेला आहे. काय दिलेलं आहे येथे? a बरोबर किती आहे? 3.5. डी बरोबर किती दिलेला? 0 आणि आपल्याला विचारलेलं काय आहे? tn बरोबर विचारलेलं आहे. आपल्याला माहित आहे, काय माहित आहे? tn चे सूत्र काय आहे? tn चे सूत्र tn बरोबर 1 अधिक n वजा 1 आणि d. आपल्याला tn का इथे n दिलेला नाही, tnच विचारलेला म्हणून a किती आपल्याला माहित आहे? 3.5 3.5 अधिक n माहित नाही, n वजा 1 d किती दिलेला आहे? 0 म्हणून tn बरोबर किती येणार आहे? 3.5 येणार आहे. का? कारण की या कंसाला 0 ने गुणाकार केला म्हणजेच काय येणार आहे? अधिक 0 म्हणजेच 0च येणार आहे. म्हणून tn बरोबर किती येणार आहे? 3.5 हे उत्तर आहे. अंकगणित श्रेणीवरचा 5वा प्रश्न काय दिलेला आहे? tn बरोबर 3n वजा 2 या क्रमिकेचे पहिले पद काढा. म्हणजेच आपल्याला t1 विचारलेलं आहे. बघा येथे tn बरोबर 3n वजा 2 दिलेलं आहे. म्हणून आपल्याला n बरोबर 1 म्हणजेच पहिलं पद विचारलेलं आहे. म्हणून t1 जिथे n आहे तिथे किती घेणार आपण? 1 घेणार आणि 3 गुणिले n च्या किती? 1 वजा 2 म्हणून t1 बरोबर किती? 3 एके 3 वजा 2 आणि t1 बरोबर किती येणार आहे? 3 मधून 2 गेले तर 1 राहतो म्हणजेच पहिले पद. या क्रमिकेचे पहिले पद 1 आहे. पुढचा प्रश्न बघू काय आहे? पहिला प्रश्न म्हणजेच हा अर्थनियोजनावरचा आहे. काय दिलेलं आहे? पावन मेडिकल औषधाचा पुरवठा करताना त्यांच्या दुकानातील काही औषधांवर जीएसटीचा दर 12% आहे, तर सीजीएसटी व एसजीएसटीचा दर किती असेल? पहिला प्रश्न काय दिलेला आहे? पावन मेडिकल औषधांचा पुरवठा करताना त्यांच्या दुकानातील काही औषधांवर जीएसटीचा दर 12% आहे, तर सीजीएसटी व एसजीएसटीचा दर किती असेल? आणि हा कधी विचारलेला प्रश्न आहे? मार्च 2020ला विचारलेला प्रश्न आहे. तर आपल्याला माहित आहे काय? जीएसटी हा जेवढा केंद्राचा असतो तेवढाच राज्याचा असतो. म्हणजे सीजीएसटी म्हणजे सेंट्रल जीएसटी आणि एसजीएसटी म्हणजे स्टेट राज्याचा. म्हणून सीजीएसटीचा दर बरोबर एसजीएसटीचा दर बरोबर काय असतो? निम्मा असतो. कोणाच्या? जीएसटीच्या. म्हणून जीएसटीचा दर बरोबर एसजीएसटीचा दर बरोबर 1/2. जीएसटीचा अर्धा असतो. केंद्राचा किती? अर्धा आणि राज्याचा अर्धा म्हणून 1/2 घेतला. आपण जीएसटीचा दर किती दिलेला आहे? त्यांनी 12% म्हणून 1/2 गुणिले किती करणार? 12 म्हणून किती येणार आहे? 2 आणि 12ला भाग दिला तर किती येतो? 6 म्हणून सीजीएसटी म्हणून सीजीएसटीचा
दर बरोबर SGST चा दर बरोबर किती असणार आहे? 6 असणार आहे. अर्थनियोजनावरचा दुसरा प्रश्न. मी जे विचारलेले प्रश्न तेच घेतलेले आहेत, म्हणून 1 गुणांसाठी हा चौथा दिलेला आहे त्यांनी. तो आपण बघू काय दिलेला आहे. आणि हा प्रश्न कधी विचारलेला? मार्च 2024ला विचारलेला प्रश्न आहे. रुपये 100 दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव 150 रुपये आहे. जर दलालीचा दर 2% असेल तर एका शेअरच्या दलालीची रक्कम किती? म्हणून आपल्याला काय विचारलेलं आहे? दलाली विचारलेलं आहे. म्हणून तर लिहू आपण दलाली बरोबर बाजारभाव दलाली बरोबर बाजारभाव गुणिले दलालीचा दर. किती बाजारभाव दिलाय? बाजारभाव किती आहे त्या शेअर्सचा? 150 गुणिले दलालीचा दर किती दिलेला आहे? 2%. म्हणजे टक्के हा कधी पण टक्के म्हणजे छेदात 100 असतो, म्हणून 2/100. आणि हा शून्य गेला, हा शून्य गेला. किती? 5 दुणे 10 आणि 5 त्रिक 15. आणि इथे 2 2 2 काय होणार आहेत? बेकबे राहणार काय आहे? फक्त 3. म्हणून दलाली किती रुपये द्यावे लागतील? 3 रुपये. एका शेअर्सवर किती दलाली द्यावे लागेल? 3 रुपये द्यावे लागेल. चला तर पुढचा प्रश्न बघू आपण. पहिला प्रश्न म्हणजे हा कशावरचा आहे? संभाव्यतावरचा. काय दिलेलं आहे? 2 नाणी एकाच वेळी फेकली असतात त्या घटनेसाठी नमुना अवकाश एस लिहा. नमुना अवकाश एस. 2 नाणी एकाच वेळी फेकली असतात. आपण नमुना अवकाश एस लिहिलेला आहे. नमुना अवकाश एस बरोबर 2 नाणी एकाच वेळी फेकली असता काय होतंय? एकतर हेड हेड किंवा हेड टेल किंवा टेल हेड किंवा टेल टेल असतो. आणि हेच आपल्या काय आहे? उत्तर आहे. नमुना अवकाश 2 नाणी एकाच वेळी फेकले असता. हे पाठच करून ठेवा. संभाव्यतावरचा दुसरा प्रश्न. काय दिलेला? एक फासा फेकला. या घटनेचा नमुना अवकाश एस आणि त्यातील नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ एस लिहा. एक फासा फेकला असता. फासा म्हणजेच आपण जो लुडो किंवा सापशिडी खेळतो, तो जो आपण फेकतोय त्याला काय म्हणतात? फासा म्हणतात. तर त्याचं नमुना अवकाश एस बरोबर महिरपी कंसात लिहितो आपण नमुना अवकाश. त्याच्यावर किती बाजू असतात? 6 बाजू असतात. आणि नंबर किती असतात? किती टिंब असतात? 1 2 3 4 5 आणि 6. एका बाजूवर 1 टिंब, दुसऱ्या बाजूवर 2 टिंब, तिसऱ्या बाजूवर 3 टिंब, चौथ्याच्यावर 4 5 आणि 6 या प्रकारे टिंब असतात. म्हणून नमुना अवकाश एस काय असणार आहे? 1 2 3 4 5 आणि 6. आणि नंबर ऑफ एस काय येणार आहे? किती आहेत? घटक किती आहेत? 6. म्हणून घटक नंबर ऑफ एस किती येणार आहे? 6. संभाव्यतावरचा तिसरा प्रश्न. काय दिलेला? एक नाणे फेकणे या घटनेचा नमुना अवकाश लिहा. एकच नाणं फेकायचं आहे आणि त्याचं नमुना अवकाश. म्हणून नमुना अवकाश
एस बरोबर एकच नाणं फेकायचं म्हणून एकतर काय असेल, एकतर हेड असेल किंवा एकतर टेल असेल. म्हणून घटनेचा नमुना अवकाश काय असणार आहे, हेड किंवा टेल.